नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. दरभंगा जिल्ह्यात असलेला कुशवेश्वर स्थान या ठिकाणी एक शाळा आहे. या शाळेमध्ये रामचंद्र पासवान हे मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक असल्यामुळे ते या शाळेचा पूर्ण कारभार पाहतात. या शाळेमध्ये एक महिला पण शिक्षिका आहे व एक शिक्षक आहे. त्या शिक्षकाचे नाव रामाश्री यादव. शिक्षक रामाश्री यादव यांचे मुख्याध्यापकाशी पटत नव्हते. त्यांचे काही कारणास्तव दुश्मनी होती. शिक्षक असल्यामुळे त्यांना रोजच शाळेत यावे लागे. मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांचे प्रेम त्या शिक्षिका महिलेवर झाले आणि शिक्षक रामाश्री यादव यांचे पण त्याच शिक्षका महिलेवर प्रेम जडले. मात्र दोघांनाही माहिती नव्हती की आपण एका शिक्षिकेवर प्रेम करत आहे. मात्र जेव्हा त्यांना कळले तेव्हा मुख्याध्यापक यांना खूप राग आला. आधीच दोघांचं पटत नसल्यामुळे त्यात दोघेही एकाच शिक्षिकेवर प्रेम केले. त्यामुळे दोघांचे या प्रेमाविषयी नेहमी भांडणे होत होते. शाळेचा मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांना वाटायचे की ही प्रेयसी फक्त माझीच झाली पाहिजे. तिला माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. असे दिवसामागून दिवस जात होते. दोघांमध्ये नेहमी भांडणे चालूच होते. रामचंद्र पासवान यांना वाटायचे की ही प्रेयसी माझीच आहे आणि रामाश्री यादव यांना वाटायचे की ही प्रेयसी फक्त माझीच आहे. दोघंही हट्ट धरून बसले होते. शाळेचा मुख्याध्यापक यांनी रामाश्री यादव यांना मारण्याचा प्लॅन केला. स्वतःच्या प्रेमात दुसऱ्या मास्तर एंट्री करणार म्हणून त्याने चक्क त्या मास्तरचा खून करण्यासाठी सुपारी देऊन टाकली. शिक्षक रामाश्री यादव हे आपल्या बाईकने शाळेत ये जा करत होते. दिवस उजाडला. 27 जानेवारी 2025 या दिवशी शिक्षक आपल्या शाळेत जात होते. त्यांच्यासोबत त्यांची प्रेयसी ही शाळेची शिक्षिका पण होती. तेव्हा शिक्षक रामाश्री यादव यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृत शिक्षकाचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आणि तपास सुरू झाला. काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केले. यात रामचंद्र पासवान यांचा समावेश होता असे पोलिसांना कळले. आरोपीकडून 2 देशी बनावटीची आणि 4 जिवंत कारतूस जप्त केले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली तेव्हा आरोपीने सांगितले रामाश्रय यादव यांचे एका शिक्षिकेशी प्रेमसंबंध होते. त्याला मुख्याध्यापक रामचंद्र पासवान विरोध करत होते कारण मुख्याध्यापकांनाही ती शिक्षिका आवडत होती. त्यामुळे मुख्याध्यापकांनी रामाश्री यादव यांच्या मार्गातून हटवण्यासाठी योजना आखली. हत्येची सुपारी दिली. हिरा यादव आणि इतर हल्लेखोरासह मुख्याध्यापकांनी दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांच्या हत्येसाठी रंजन यादव याला 50,000ची सुपारी देण्यात आली होती. हिरा यादव हा शिक्षकांचा येण्या-जाण्याची माहिती ठेवत होता. गुन्हेगारांनी आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. एखाद्या पिक्चरप्रमाणे या शाळेमध्ये घडलेला आहे. एका महिलेच्या प्रेम प्रकरणातून एका शिक्षकाने एका शिक्षकाचा जीव घेतला. त्या शिक्षकावर गोळ्या झाडून निगूनपणे खून केला. केवळ एका महिलेसाठी. शिक्षकी पेशा म्हणजे एक गुरु असते. विद्यार्थ्यांना घडवणं हे त्यांचे काम असते. मात्र शिक्षकांनी जर असे केले तर विद्यार्थी कसे घडू शकेल याचा मात्र प्रश्न पडला आहे. शाळेमध्ये जर अशा घटना घडत असेल तर शाळेतील विद्यार्थ्यावर काय परिणाम पडेल याचा मात्र आता प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.